सावनेर केळवद परिसरात मध्यरात्री मोठी धडक कारवाई 50 गोवंश तस्करी प्रकरणी उघड। सावनेर केळवद परिसरात मध्यरात्री थरकाप उडवणारी कारवाई करत पोलीस आणि राष्ट्रीय बजरंग दलाने मिळून तब्बल 50 गोवंशांना तस्करीच्या जाळ्यातून वाचवले आहे। बैतूलहून नागपूरच्या वेगात धावणाऱ्या कंटेनर क्रमांक RJ14 GE 6623 मध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई राबवण्यात आली। विश्वसनीय माहिती मिळताच केळवद पोलिसांना सतर्क करण्यात आले। त्यानंतर राष्ट्रीय बजरंग दलाच्या सावनेर व कळमेश्वर शाखेतील कार्यकर्त्यांनी पोलिसांसोबत संयुक्त पथक तयार केले आणि कंटेनरचा पाठलाग सुरू झाला। मध्यरात्री 2च्या सुमारास योग्य ठिकाणी नाकाबंदी करून कंटेनर रोखण्यात आला। दरवाजा उघडताच पथकाच्या नजरेसमोर जे दृश्य आले ते हादरून टाकणारे होते। कंटेनरमधून सापडले अमानुषरित्या कोंबलेले 50 गोवंश, 2 गायी, 48 नर गोवंश जिवंत पण गंभीर अवस्थेत। गोवंशांना हलताही येणार नाही इतक्या अरुंद जागेत कोंबून ठेवले होते। श्वास घेणेही कठीण परिस्थिती। दमछाक, अंगावरच्या जखमा व ओरखडे संपूर्ण दृश्य अमानुषतेची साक्ष देणारे। प्राथमिक तपासात हा संघटित तस्करीचा मोठा रॅकेट असल्याचं स्पष्ट झालं आहे। पोलिसांनी वाहन तसेच चालक ताब्यात घेतला। कंटेनर ताब्यात घेऊन चालक व इतर संबंधितांना अटक करण्यात आली आहे। तस्करीतून आर्थिक लाभ मिळणारी साखळी, त्यामागील मास्टर माइंड कोण याचा तपास अनेक मोठे खुलासे समोर येण्याची शक्यता आहे। पोलिसांची प्रभावी कामगिरी, ठाणेदार आशिषजी ठाकूर, PSI अरुण राठोड, PSI सूरज परमार, हेड कॉन्स्टेबल दिनेश काकडे, महेश डंबारे, होमगार्ड सैनिक सुनील पोलिसांनी तत्पर व समन्वयपूर्ण कारवाई करत गोवंशांचे जीव वाचवले। स्थानिक नागरिकांकडून या जलद प्रतिसादाचं मोठं कौतुक होत आहे। कारवाईत राष्ट्रीय बजरंग दलाचे हे कार्यकर्ते अग्रेसर, विधानसभा उपाध्यक्ष चेतकभाऊ हंडोले व सर्व मित्रमंडळी या सर्वांनी जीवाची पर्वा न करता तात्काळ व धाडसी कृती केली। कारवाईनंतर सर्व गोवंशांना रावळगाव येथील जैन गोशाळेत हलवण्यात आले असून त्यांच्यावर तातडीने उपचार सुरू आहेत। तस्करीचा मार्ग, आर्थिक साखळी आणि त्यामागील प्रमुख हवालदार उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। या घटनेनंतर परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून अशा घटनांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे। सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी छवी राठोड। जय श्रीराम। मी मंगेश गमे, राष्ट्रीय बजरंग दल कळमेश्वर तालुका अध्यक्ष आणि आमचे चेतनभाऊ हेलोंडे, सावनेर विधानसभा अध्यक्ष, राष्ट्रीय बजरंग दल उपाध्यक्ष। तसेच आज कंटेनर RJ14 GE 6623 ह्या क्रमांकाचा कंटेनर बैतूलवरून येत असल्याची माहिती मिळाली आणि माहिती देणारे आमचे राष्ट्रीय हिंदू सेनामधले दीपकजी मालविया यांच्या माहितीनुसार आणि केळवद पोलीस स्टेशनचे आमचे दिनेश भाऊ काकडेजी यांच्या सतर्कतेपणामुळे आज आम्ही तो गोवंशाचा कंटेनर पकडण्यास उपलब्धी मिळाली आणि तसेच आम्ही यामध्ये 47 गोवंश आणि 2 गायी, 48 + 2 म्हणजे 48 गोवंश आणि नंदी महाराज आणि 2 गोमाता असे प्राप्त झाल्या आणि त्या आम्ही आज रावळगाव गौशाळा येथे आमचे आनंदजी जैन साहेब यांच्या गौशाळेला आम्ही ते आणून सोडलेले आहे आणि पुढील कारवाई आता केळवद पोलीस स्टेशन हे करणार आहे। जय श्रीराम, जय गौमाता। आज दिनांक 9 दिसंबर 2025 निराश्रित गौवंश सेवा फाउंडेशन जैन गौशाला राहुल गाँव में केळवद पुलिस स्टेशन द्वारा कार्रवाई में पकड़े गए 50 गौवंश